पंचायतांचे अध्यक्ष वर्धापन दिनानिमित्ताने रामनवमी प्रीत्यर्थ वार्षिक कार्यक्रमास मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमास जे मान्यवर आहे त्यांचं शब्द सुमनांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. स्वागत करूया. या पंच आणि पंच सदस्य पंच ओके यांचं सुद्धा पुष्प देऊन आणि या इथे या वाड्यावरील वार्षिक या वाड्यावरील मुलांचं जी मुलं 10वी 12वी उत्तीर्ण होतात त्या मुलांसाठी सन्मान सोहळे इकडे असतात आणि याच्यानंतर दिशांत पोके हा सुद्धा 10वी उत्तीर्ण झालेला आहे. दिशांत पोके याला विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं आणि मोर्जी पंचायत कला संस्थेच्या वतीने जो मान आहे तर तिने कृपया व्यासपीठावर यावं. यानंतर जिल्हा पंचायत सदस्य सौ तारामाई हडफडकर उपस्थित आहे. मी माईंना विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं. जोरदार टाळ्यांनी तारामाईचं हमाल यांना विनंती करतो की माईंना पुष्प देऊन माईंचं इकडे स्वागत करावं. घेतो कृपया त्यांनी लवकरात लवकर वरती यावं. गोपाळ सावळ मी मूर्तिकार गणपती कलाकार आणि एक कलाकार नाट्य कलाकार म्हणून त्यांची संपूर्ण गोमंतकात ख्याती आहे. अनेक पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत. एक मूर्तिकार एक नाट्य कलाकार म्हणून त्यांची ख्याती संपूर्ण गोमंतकात आहे आणि हा छोटासा सन्मान गोपाळ काकांचा मोर्जी पंचायतम आहे. सुतार काम करतात आणि सुतार कामात सुद्धा त्यांची कला जी आहे ती त्यांनी संपूर्ण गोमंतकात पेडणे तालुक्यात म्हणा किंवा गोमंतकात किंवा गोवा बाहेर सुद्धा दाखवलेली आहे. आणि हा जो सन्मान त्यांचा करण्यासाठी मोर्जी पंचायतन कला संस्थेला जी संधी दिली ही जी स्वर्गीय नाना पोकेंनी स्थापन केली होती आणि कित्येक वेगवेगळे कार्यक्रम केले होते. त्यातला एक उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे दिल्ली येथे घोडेमोडणीचा कार्यक्रम केला होता आणि त्यात अजित शेडगावकर यांनी घोडे घेऊन तिकडे आपली कला सादर केली होती. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत. आपण जी नाट्य कला बघतो त्या हे एक हरवणारी कलाकार आपण म्हणू शकतो कारण ते नाट्य कलाकारच नाही तर गोमंतकात शिगमोत्सव म्हणा किंवा कार्निवल म्हणा असे अनेक जे विविध कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग होतात. गोमंतकात त्यात त्यांचं मोठं सहभाग असतं. त्यांची
प्रत्येक स्पर्धेमध्ये जी मोर्जी पंचायतन कला संस्थे सहभाग त्यांचा नेहमी आपल्याला जाणवत असतो. त्यांची खूप मोठा हातभार या संस्थेला लाभत असतो. त्यामुळे ही छोटासा सन्मान मोर्जी पंचायतन कला संस्थेच्या वतीने माननीय माजी आमदार दयानंद सोपटे व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा इकडे गौरव करावा. प्रेमानंद आजगावकर हे कलाकार म्हणून आपल्या मोर्जी गावात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर संपूर्ण पेडणे तालुक्यात त्यांची ख्याती आहे, प्रसिद्ध आहे. आणि आज हा सन्मान मोर्जी पंचायतन मोर्जी पंचायतन कला संस्थेच्या वतीने आपला छोटासा सन्मान करतो की दर्शन यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा इकडे गौरव करावा. दर्शन यांचं नेहमी मोठं सहभाग या संस्थेला असतं आणि ही संस्था जर आज एवढी मोठी झालेली आपल्याला दिसत आहे गेले 34 वर्षामध्ये, तर असे जे लहान मोठे कलाकार आहेत त्यांचा नेहमी सहभाग या संस्थेला लाभलेला आहे. म्हणून ही संस्था आज मोठी होत आहे. आणि हे शिगमोत्सव म्हणा किंवा कार्निवल म्हणा किंवा इतर ज्या स्पर्धा गोमंतकात होतात किंवा गोव्याबाहेर होतात आणि खास करून मोर्जी पंचायतन कला संस्था त्यात सहभाग होतात, त्या दाऊद शेख यांचा मोठा सहभाग असतो संस्थेला नेहमी. आणि आज हा छोटासा सन्मान मोर्जी पंचायतन कला संस्थेच्या वतीने त्यांचा होत आहे. हे खरोखरच आपलं मोठं आहे. कार्निवल म्हणा किंवा शिगमोत्सव म्हणा किंवा तियात्र म्हणा किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमात त्यांचा मोठा सहभाग असतो आणि मोर्जी पंचायतन कला संस्थेच्या वतीने नेहमीच त्या मोठ्या जिद्दीने काम करतात. आज ही छोटीशी संधी आपण आम्हाला दिल्याबद्दल आम्ही आपल्या खूप ऋणात आहोत. फर्नांडिस मॅडम, मोर्जी पंचायतन कला संस्थेच्या वतीनं त्यांना शाल शेडगावकर या एक गुणी कलाकार आहे, भजनी कलाकार, नाट्य कलाकार अशा कलाकार आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करूया. कारण महिलांचं जर आपण बघायला गेलो तर आपलं घरचं काम सांभाळून इतर आपली सगळी कामं सांभाळून या कला जोपासतात. हे खरोखरच त्यांचं कौतुक करण्याचं. शिगमोत्सवात वेगवेगळी भूमिका घेऊन किंवा वेगवेगळ्या फोक आर्टमध्ये आपली कला सादर करतात अशा या सौ मनीषा शेडगावकर यांचं सुद्धा मोर्जी पंचायतन कला संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गावाला लाभलेले आहेत. असे जगन्नाथ कांदोळकर सर यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन ओम बोनगाडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण इकडे अभिनंदन करूया. जगन्नाथ कांदोळकर करणार आहेत. एक नाट्य कलाकार, एक गुणी कलाकार म्हणून ज्ञानेश्वर बांदेकर आणि या संस्थेच्या वतीनं त्यांचा हा येत आहे. खरोखरच मी बांदेकर काका यांचे खूप संस्थेला त्यांना शालाकार, एक मूर्ती कलाकार म्हणून त्यांना कार्निवल म्हणा त्या स्पर्धेमध्ये त्यांचा मोठा सहभाग. संजय वाडकर म्हणून त्यांची ख्याती आहे. शिगमोत्सव म्हणा, कार्निवल म्हणा किंवा इतर जे कला आपल्या गोमंतकात होतात त्यामध्ये त्यांची प्रमुख भूमिका असते. आणि मोर्जी पंचायतन कला संस्थे सहकार्य करतात व त्याच्या बरोबर असतात. संस्थेची वाटचाल फोक आर्ट, श्रीफळ व स्मृतिचिन्हाचा इकडे गौरव करण्यात येत आहेत. असे हे यांचं शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा नेहमी सहभाग असतो. आणि एक युवा कलाकार म्हणून आपल्या गावातून ते पुढे सरसात आहेत. त्यांच्या या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देऊया. आणि या मोर्जी पण त्यांचा छोटासा सन्मान. यानंतर सौ उर्मिला मपसेकर इकडे उपस्थित आहे. मी माझी सत्यांनी त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करावा. त्या एक गुणी कलाकार स्त्रिया जी आपल्या कला पुढे घेऊन जात आहेत त्यांचं खरोखरच योग्य वेळी योग्य आहे त्यांच्या पुढचा वाटचाली. सरपंच मोर्जी पंचायत सुप्रिया पोके, पंच तसेच ZP मेंबर मांद्रेम कॉन्स्टिट्युन्सी मोर्जी कॉन्स्टिट्युन्सी तारा हटफटकर, डेप्युटी पंच मेंबर मंदार पोके, देवस्थानचे अध्यक्ष निलेश वेर्णेकर, माजी सरपंच उमेश गडेकर, तसेच गायक ओम आणि आमचो हनुमान सर. तुमची सगळ्यांत तोखणाय करता पयली मोर्जी पंचायतन कला संस्थाची, कित्याक तुमी हो कार्यक्रम बऱ्या भशेन म्हाका दिसता कितलीशींच वर्सां घडोवन हाडटा. आनी घडोवन हाडटना तुमी खंयच्याच क्रीट कास्ट कांयच करिनासतना हे सोळो बऱ्या भशेन पार पडटा. आनी ते बऱ्या भुरगे जे कोण शिकता तेंचे फेलिसिटेशन हांगासर केल्लें आहा, जे दाखयता की तुमी युनिटी ह्या लोकां मदीं कितली आसा ती. आनी ही युनिटी तुमी अशीच दवरपाची आनी हे तुमचें काम सोशल वर्क जो आहा तो करीत रावपाचो.
कित्याक जर तुमकां कसली मदत पंचायती वतीन जाय जाल्यार आमी सदींच तुमकां फुडें आसतले तुमकां मदत करपाक. तुमची मोरजी पंचायतन कला संस्था कितलेशेच कार्यक्रम आमी पळयले की बिचार आसूं जावं सोशल कॉसाक आसूं ते फुडें सरता आनी काम करता. सो कसलेच आपले सेल्फलेस नासतना ते काम करता म्हणून तेंची तोखणाय करता. आनी म्हाका हांगासर आपोवन 2 शब्द उलोवंक दिल्या बद्दल तुमचे मनासून आभार मानता. थँक्यू. जवळजवळ 34 वर्ष पूर्ण केलेली आहे. या संस्थेचे जर श्रेय कुणाला जातं खरं तर जे आजचे जे सत्कार मूर्ती आहेत, या सत्कार मूर्ती ज्यात वयस्कर माणसं आहे, या माणसांनी नाना पोके बरोबर खांद्याला खांदा लावून ही संस्था पुढे नेण्याचं काम केलं आहे. आणि त्यासाठी एक छोटासा सत्कार, छोटासा मान म्हणून या संस्थेतर्फे आपल्याला देण्यात आलेला आहे. खरोखरच मी संस्थेच्या वतीनं सगळ्या कलाकारांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की जोरदार टाळ्यांनी सगळ्या कलाकारांसाठी आपण त्यांचं अभिनंदन करूया. पुढे जाताना मी या गावचे सरपंच यांना विनंती करतो की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. केन्ना कित्याक थंय तेजे लोक वाट पळयता आनी ते हांगा आसात. जशी लोकां कडेन तेची आपुलकी आसा तशी हांगा आपुलकी आसा म्हणून ह्या आपुलकीन ते हांगा धांवून आयिल्ले आसा अशें ह्या संस्थेचे अध्यक्ष तेचे हांव मना पासून स्वागत करता. हे संस्थेचे स्वागत करता आसता. खंय तरी खंयची संस्था जावं आमी बरी करतना खूब लोक असतात. तेतून मागीर संख्या 10, 40, 50 असता. पण हळूहळू ती संख्या खंय तरी मायनस जायत वयता आनी संख्येचो आंकडो कमी जाता. अशें न जाता आज 34 वर्सां ही संस्था टिकून दवरली आनी हे संस्थेन आपल्या मोरजेचे आपल्या मोरजेसून आपल्या गोंयचें नांव वयर व्हेला. त्या बद्दल हांव ह्या संस्थेचे आदरणीय अशे व्यासपीठ आसा ह्या व्यासपीठाच्या वतीन तेंचे हांव मना पासून अभिनंदन करता. व्यासपीठार असलेले सगळे जे आदरणीय असे व्यासपीठ ज्याच्या हांगा व्यासपीठार येवन जे हे व्यासपीठ पवित्र असे स्थान दिले आणि ह्या व्यासपीठाक सुगंध दिले असे आदरणीय असे व्यासपीठ. ह्या संस्थेन 10वी पास तशीच 12वी भुरग्यांचे सत्कार केले, तसेच ज्येष्ठ नागरिकाचे सत्कार केले. आणि असे जेन्ना सत्कार करतात तेन्ना असे म्हणतात यशस्थापन केलेल्या माणसाचं तोंड भरून कौतुक केलं, शाबासकीची थाप दिली की त्याला दुप्पट काम करण्याची प्रेरणा मिळते. अशीच थाप दिल्या उपरांत आपल्याच गावचेच न्हू, आपल्या वाड्याचेच न्हू, आपल्या पुऱ्या देशभर या वाड्यासून नाव पुढे व्हरतात. आणि ही थाप या संस्थेन तुमकां दिली. पण पुनश्च एकदा या संस्थेचे हांव मनापासून अभिनंदन करता. हेच्या पयलीं भुरग्यांचे हांगा सत्कार जाले. एक ल्हानशें उदाहरण दिता. एकटो मनीस बस स्टँडार आसलो आनी ताका आपणाक खंय वचपाचें आसा हे पयलीं आपूण ठरोवंक जाय. हेजे पयलीं आपल्या कडेन आयोजन आसूंक जाय. आयज जी भुरगीं हांगा जी 10th पास जाली तेंचो सत्कार केलो, ह्या वाड्या वयली भुरगीं आसली. ह्या वाड्यार एक शिक्षण गावलें की ह्या वाड्या वयल्या भुरग्यांक जे पास जावन हांगा सत्कार केलो दुसऱ्या वाड्या वयल्या भुरग्यांक तेंच्या कडेन प्रेरणा घेवपाची अशें तेंचें काम आसलें. आनी ती प्रेरणा ह्या भुरग्यां करून घेतली अशें आशा व्यक्त करता. त्याच बरोबर ज्येष्ठ नागरिकाचे सत्कार केले. आमी पयलीं बार्देशी आणि थंय आमी अशें आयकून या संस्थेच्या वतीने सर आपल्याला ही छोटीशी भेट तारामाई यांना एक संस्थेची भेट म्हणून चिन्ह द्यावं. आदरणीय व्यासपीठार मांद्रे मतदारसंघाचे माजी आमदार भाई दयानंद सोपटे, जिल्हा पंचायत मेंबर माही या नावान सगळे फामाद आसा, तारा अडफडकर, सरपंच मोर्जे, आजचे गायक कलाकार ओम मुंगाडे, उपसरपंच, पंच मेंबर, तशेंच आमचे ज्येष्ठ नागरिक, तशेंच उपस्थित सगळे भाविक, पत्रकार बंधू आणि सत्कार मूर्ती
सगळ्यांत पयलीं हांव तुमचे सगळ्यांचे धन्यवाद म्हणटा. आज रामनवमी त्या निमित्तान तुमकां सगळ्यांक हार्दिक शुभेच्छा दिता. देवस्थानच्या वतीन ह्या देवस्थानाक आमचे पुर्वजांनी जे देवस्थान सांबाळलें ते देवस्थान सांबाळपाक लागून आमचे नाना पोके जी संस्था तेंच्यांनी मोर्जे पंचायत कला संस्था ही जाली 34 वर्सां जाली तेंच्यांनी सांबाळून दवरलेली आसा. आनी आमचे सुंदरशे अशे दयानंद बाईन आनी आमचे ताराव मॅडमीन ह्या संस्थे बद्दल ह्या देवस्थाना बद्दल तुमकां सांगले म्हायती दिल्ली आसा. नानाचें स्वप्न हें खूब मोठें आसलें आनी तुमकां सगळ्यांक खबर आसली की नाना पोके हे स्वताक लागून ह्या मोर्जे गांवांक लागून भरपूर जातले. गोंया पुरतीच रावले ना तर दिल्ली पर्यंत तेंच्यांनी आपले संघ घेवन दिल्ली पर्यंत केले. आनी हे देवस्थान जेन्ना हे देवस्थानाची पयली वाटचाल सांगची म्हटल्यार जाल्यार हे देवस्थान जें आतां दिसता अशें देवस्थान आदी नासलें. जेन्ना नाना पोके आनी आमचे सगळे वांगडचे ह्या वाड्यावयले आनी आमचे बरोबर ज्येश्ठ नागरीक हे जेन्ना फुडाकार फुडें घेवन म्हाज्या समोर आयले की हे देवस्थानाची जर उदरगत करतले जाल्यार तुमी फुडें सरात म्हणून तेन्ना हांव फुडें सरोन आमी सगळे म्हाज्या बरोबर ह्या वाड्या वयले आमी कमिटी मेंबर्स फुडें सरोन हें जें देवस्थान आसा तें आमी अवघ्या एका वर्सान कंप्लीट करून हें आमी वाड्यार म्हणजे देवस्थान अशें पयलीं नासलें तें देवस्थान अशें करून ह्या देवस्थानान सांगचें म्हटल्यार एक त्या टायमार आदी पूर्व सांगताले 20-25 लोक येनासलो. आनी आजची परिस्थिती अशी आसा आज जवळ जवळ 500 आमचे सगळे मेंबर्स 500 तरी मेंबर आज महाप्रसाद आनी दिवजाचो लाभ घेवन गेल्ले आसा. सांगचें म्हटल्यार अशें की हो पोके वाडे हो पोको वाडो आसा ते ह्या वाड्या वयले म्हाजें नातें खरें तर म्हाजो मूळ गांव म्हणटा तो मोर्जी. आमचे पुर्वज जेन्ना ते बांदकाम वेवसायान आसले त्या टायमार ते शिवोले गांवांत गेले तेन्ना उरले ते खरें म्हाजें मूळ भाईक तेच सांगतालो की म्हाजें घर मूळ तिळोजी वाड्यार आनी हांगा सरावंडींग सायटीन आमच्या पुर्वजांचे हांगा थोडे जागा सुद्दां आसा. आनी ह्या देवाक कुलकाराक एक इच्छा आसली की ह्या देवस्थानाची उदरगत जावची जाल्यार तेंचो एक आशिर्वाद आमकां लाभलो आनी ह्या कुलकाराचें देवस्थान आज बऱ्यापैकी फुडें सरता. सगळ्यांत पयलीं हांव ह्या वाड्या वयले जे विद्यार्थी तांचो जो सत्कार जालो तशेंच सगळे मोर्जे गांवचे कलाकार हांचो सत्कार जालो तेंचें अभिनंदन. सांगचें म्हटल्यार की मोर्जे हो गांव असो असो कलाकारांची खाण. ह्या गांवांत कितले तशे कलाकार आसा. सांगचें म्हटल्यार ह्या पोके वाड्यार कितले तशे गणपती करणारे खास करून आमचे बाबा पोके हे नामावंत अशे कलाकार जावन गेले की तेणी अख्ख्या गोंयान आपलें नांव केलें. त्या टायमार तुळस जर बांदतले रेखतले जाल्यार बाबा पोक्याक व्हरपाक लागून बार्देसून तिसवाडीनसून लोक बाबा पोक्याक आमकां व्हरपाक ते काय जाले. आनी तेंचे सगळे हे फुडें कार्य सगळे सांबाळलेले आसा आमचे उमाकांत पोके आनी अनीश पोके तेंचे नातू दोगूय. आनी उमाकांत पोकेचे तुमकां तर सगळ्यांक खबर आसा की गोंयभर तेंच्यांनी नांव केलें. गोंयानूच आमचे देशा भायर सुद्दां ते पावले. ही कला ह्या वाड्यार आसा मोर्जे गांवान आसा. माईन कशें सांगलें की आमकां पयलीं कोण तरी चाळयताले म्हणून ते आज चाळोवपाचे ते दीस उरोवंक ना. आज पेडणे मतदार संघ संपूर्ण पेडणे तालुक्या तितून मांद्रे मतदारसंघ आज कलाचे खाणीत कला ही कितल्याच जाणांनी आपली आपली सादर करून खंय पावले आसा. आनी आज ते सत्कार हे सगळ्यांचे जाता. सत्कार जर बरें काम केलें तेची कोणूय तोखणाय करता कोण तेची याद करता तेची पोच पावती म्हणटा ती योग्य टायमार मेळटात जेणे करून आज कितल्या जाणांचे सत्कार जाले. हांव जास्त टायम घेना. परत एकदा तुमचे सगळ्यांचे हांव अभिनंदन. सत्कार मुर्तीचे खास करून आजचे गायन कलाकार आसा ओम भोगलाडे हांचे तुमी गायन आयकपाक गेल्या. जायतीं वर्सां जालीं हांगा ल्हान जागो जरी जर आसलो जाल्यार हांगा बरे बरे गायक कलाकार येता. त्या वतीन तुमचे सगळ्यांचे आभार म्हणटा. परत एकदा व्यासपीठार बसलेले सगळे मान्यवर हाचे सत्कार मुर्ती सगळे भावीक तसेच आमचे पत्रकार बंधू तुमचे हांव देवस्थान वतीन सगळ्यांचे देव बरें करूं म्हणटा. सगळ्यांचे आभार म्हणटा आनी फुडचो कार्यक्रम
सत्कार समारंभ आयोजित केलेलो आसा आणि अशा या कार्यक्रमाच्या व्यासपीठाचेर उपस्थित या देवस्थानाचे अध्यक्ष नागरिक म्हणजे सरपंच माझे मित्र विलास मोर्जे, उपसरपंचा सौभाग्यवती सुप्रिया पोके, माजी सरपंच आणि सध्याचे पंच सदस्य मुकेश गडेकर, त्याचबरोबर माजी सरपंच विद्यमान पंच मेंबर या वांगड्याचे मंदार पोके, आमचे प्रामुख्यान आज एक तुम्ही गायन आयकपाक गेल्यात अशे मुंबईहून हांगा येयल्ले आमचे गायक कलाकार आदरणीय ओम उमगाणे, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नागरिक बाब हनुमंत, या कार्यक्रमाक आमचे खास उपस्थित पत्रकार भाव माझे मित्र बाब आमचो निवृत्ती शिरोडकर, तुम्ही सगळे या कार्यक्रमाक उपस्थित माझ्या भावांनी बहिणांनो, सगळ्यात पयलीं तुमकां आयज जो दीस हा एक बरो दीस रामनमीचो दीस आसा, हाचे खातीर रामनमीच्या तुमकां सगळ्यांक मनापासून शुभेच्छा दिता आणि खरोखरच अभिनंदन करता ह्या संस्थेचे की गेली 34 वर्सां त्या देवस्थानाक त्याच्या वर्धापन दिनानिमित्त बऱ्यापैकी कार्यक्रम आयोजित करतात. हांव अभिनंदन करता सगळे आमचे जे सत्कार मूर्ती जे आसात, ज्यामध्ये आमचे 10वी 12वी ज्यांच्यानी बऱ्या मार्क घेऊन पास जाल्यात तांचो हांगा सत्कार जाल्लो, त्यांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या फुडल्या आयुष्यात शुभेच्छा व्यक्त करता. आणि ह्या गोंयची संस्कृती ज्यांच्यांनी टिकोवन दवरली, कला आणि संस्कृती, असे कलाकारांचे हांगा सत्कार जाल्लो आसा. खरोखरच हे बरे कार्य आमच्या संस्थेन हे केल्ले आसा, कारण ही करपाची गरज आसा. कारण गोंयची कला आणि संस्कृती जर आमकां टिकोवन दवरपाची आसा जाल्यार आपले जुने जाणटे जे कलाकार जे आसात, नवीन उदयोन्मुख कलाकार जे घडटात, तेंचे अशा ह्या व्यासपीठाचेर याद करप, म्हणजे खंय तरी तांकां शाल श्रीफळ फुलांचो गुच्छ दिवन तेंचो मान राखप, हे खरेंच मोठे काम आसा. आणि हे जर आमी तेंची याद करत गेले जाल्यार तेंची फुडली जी पिढी आसा, तांची फाटली तुमी आसात, हाची फुडली भावी पिढी जी ह्या गोंयची कला आणि संस्कृती टिकोवन दवरच्या खातीर, फुडें व्हरच्या खातीर कलाकार जे घडपाक जाय, हे कलाकार घडोवपाची जबाबदारी ही तुमची आमची सगळ्यांची आसा. हांव चड टायम घेना, पण नक्कीच परत एकदा अभिनंदन करता तुमचे सगळ्यांचे. कारण जागो जरी ल्हान आसलो जाल्यार तुम्ही जे बसल्यात हे तुमचे मन हे मोठे आसा. मन मोठे असपाक जाय, गर्दी असून फायदो नसता. ज्या गर्देन कलाकाराची आज जर पळयली, हुशार विद्यार्थी आहात, तुमच्या सारखे बरे कलाकार आसात, खरें म्हणजे तीच खरी या कार्यक्रमाची मोठी गर्दी आसा. हांव जास्त वेळ घेना, परत एकदा या संस्थेचे अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी, त्याचबरोबर या वाड्यावयले सगळे आमचे भाविक, देवाकडे मागणं मागता असताना एकच मागता की सगळ्यांक उत्तम आरोग्य दिवचे, खूप आयुष्य दिवचे, सुख शांती समाधान ऐश्वर्य आणि तांकां नावलौकिकय मिळवून दिवची. आणि दर वर्सा याच्या पुढे आणि मोठ्या पद्धतीन बऱ्यापैकी तुझ्या चरणाची सेवा सगळे कडसून करून घेवची. म्हाका हांगा आपयलो मान सन्मान दिल्याबद्दल आयोजकाचे तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करता आणि माझे भाषण सोपयता. देव बरें करूं. पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर, तुमच्या सेवेत तत्पर, अचूक आणि योग्य. जिथे विश्वास तिथेच नाव. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. लाईव्ह अपडेट्स, योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर, नाव भरोशाचा.